हा कालचा संडेचा ब्लॉग आहे जो मी तुमच्यासोबत आज शेअर करते। तर आज संडेला सकाळी सकाळी मी काय केलं, नाश्ता वगैरे काही नाही बनवलं, डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली आहे। कारण की मला बाहेर जायचं होतं, तर म्हटलं नाश्ता वगैरे करायला खूप टाईम जाईल, पण डायरेक्ट स्वयंपाक करून घेऊया आणि आपण जेवण करूनच बाहेर पडूया। म्हणजे बाहेर गेल्यानंतर मग कसं होतं, संडे असल्यामुळे खूप गर्दी असते आणि खूप टाईमही लागतो गोष्टी वगैरे घ्यायला। तर मस्त थोडीशी फार घरातली कामं केली, नाश्ता वगैरे करून घेतला आणि आम्ही बाहेर पडलो। तर आम्हाला डायरेक्ट मी तुळशीबागमध्येच गेले, कारण की माझ्या 2 बहिणी आहे मोठ्या, त्यासुद्धा तुळशीबागमध्ये मला भेटणार होत्या। आम्ही तिघी मिळून थोडीफार आम्हाला शॉपिंग करायची होती। तर याला एक क्यूट मांजरनं खूप छान खेळत होतं तिथं, त्याचा मी थोडासा व्हिडिओ काढला होता, तो तुमच्यासोबत शेअर केला आहे। आणि खूप सुंदर सुंदर कानातले वगैरे आले, तर प्रत्येक ड्रेसवरती कलर वगैरे खूप छान होते, मॅच होतं ड्रेसवरती। तर त्यानंतर मग गेल्यानंतर हमखास आता मी ह्या दुकानातून फ्रेंच फ्राईज, स्माइली आणि नगेट्स हे घेतेच आता। कारण की कसं होतं, पावसामध्ये चहासोबत तळून खायला खूप इझी जातं आपल्याला ते, आणि छान आहे टेस्ट, एवढी काही वाईट नाही आहे। आणि त्यानंतर मग ज्वेलरीच्या दुकानामध्ये गेलं, खूप सुंदर सुंदर ज्वेलरी होते तिथं बघण्यासारख्या, पण गर्दी एवढी होती ना, संडे असल्यामुळे प्रचंड गर्दी होती, खूप वेळ लागला आम्हाला काही गोष्टी घेण्यासाठी। त्यानंतर सगळी शॉपिंग केली, कपडा फक्त फायनली ड्रेस घ्यायचा होता बहिणीसाठी, तो सुद्धा ड्रेस त्यांनी सिलेक्ट केला, ड्रेस वगैरे घेतला। आणि त्यांचे मुलंसुद्धा सोबत होते, त्यामुळे आम्हाला जास्त टाईम लागत होता, कारण मुलांना घेऊन गर्दीमध्ये जायचं मला, की तुम्हालाही माहिती आहे कसं होतं। त्यांना भूक लागली, तुम्ही एका ठिकाणी थांबलो, त्यांनी थोडंसं खाऊन वगैरे घेतलं। मी आणि अक्षू जेवलो नाही, कारण की आम्ही ऑलरेडी घरातून जेवून आलो होतो त्यामुळे। त्यानंतर आम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्हाला राखी घ्यायची होती, मी राखीसाठीच गेले होते। तर मस्त इथं राखी वगैरे घेतली, त्यानंतर परीचे सुद्धा ड्रेस घेतला, 2 ड्रेस घेतले परीला रक्षाबंधनसाठी। आणि फायनली सगळी शॉपिंग वगैरे करून संध्याकाळी आम्ही आता घरी निघालो। तर झालं असं की घरी आल्यानंतर मम्मी पप्पा बाहेर गेले होते कुलूप लावून, आणि त्यांना म्हटलं माझ्याकडे चावी, आणि मी त्या घरी असं मी चावी काही घेतलीच नाही, घरीच ठेवली। तर आम्हाला मम्मी पप्पा येईपर्यंत मला 1-1.5 तास थांबावं लागलं, कारण की ते सुद्धा चावी घेऊन बाहेर गेले होते। मग खूप भूक लागली, मग आल्याला आधी चहा बनवला, थोडंसं ते जे पाकीट आणलं होतं त्यातलं थोडंसं तळून घेतलं चहासोबत खाण्यासाठी। म्हटलं नंतर आता स्वयंपाक करूया, आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नंतर।